नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अगदी नवीन सुरू केलेल्या ट्रॅव्हल ब्लॉग सीरीजमध्ये. मी सध्या आहे हंगेरी देशातल्या बुडापेस्ट शहरामध्ये. या सीरीजमध्ये मी तुम्हाला हंगेरी देशातल्या या बुडापेस्ट शहरामधले वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. इथलं फूड, इथलं कल्चर, इथले लोकं किंवा वेगवेगळे साईट सीइंग कसे असतील ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला ऑफिसच्या कामानिमित्त इथे येण्याची संधी मिळालेली आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओज बनवून मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग बघूया या सिरीजमधला पहिला व्हिडिओ. आपण जाऊया भारतामध्ये. तिथे मी शॉपिंग कशी केली, तिथं पॅकिंग कशी केली आणि घरच्यांना निरोप देत मी एअरपोर्टपर्यंत कसा पोहोचलो हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल. बुडापेस्ट ट्रिप पार्ट 1. बायको म्हणाली की तुम्ही आम्हाला सोबत तर घेऊन जात नाही आहे, पण तिकडे गेल्यावरती फोटोज व्हिडिओज जास्तीत जास्त काढा आणि सगळे आम्हाला माहितीच्या स्वरूपात पाठवा, जेणेकरून आम्हालाही फील येईल की आम्ही तुमच्यासोबतच आहोत. सुरुवात झाली की शॉपिंगपासून. शॉपिंग करावी लागणार होती कारण थंडीचे दिवस आहेत. आपल्याकडे असणारी थंडी आणि तिकडे असणारी थंडीमध्ये खूप फरक होता. जॅकेट, मफलर, हँडग्लोव्ज सगळं नवीन घ्यावं लागणार होतं, जे तिकडे चालणार आहे असं. मग ठरलं की क्रेडिट कार्ड वापरायचं आणि सगळी शॉपिंग पूर्ण करायची. शॉपिंगसाठी डिकॅथलॉन, स्टार बाजार, झुडिओ, डीमार्ट, ॲमेझॉन सगळं उलटापालट केलं आणि सगळी शॉपिंग पूर्ण केली. मग आला मेन जाण्याचा दिवस. आता 6 वर्षांनंतर मी फॉरेन ट्रिपला चाललो होतो. त्यासाठी मी जे जॅकेट नेहमी वापरतो ते माझं फेवरेट जॅकेट 6 वर्षानंतर परत एकदा काढलं. मेड इन व्हिएतनाम पण दिलं होतं माझ्या US च्या एका मित्राने. ते जॅकेट फायनल केलं आणि सगळी पॅकिंग पूर्ण केली. जाता जाता लक्षात आलं की 3 बॅगा झाल्यात, पण लॅपटॉप चार्ज नाही आहे. म्हणून शेवटी लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि चार्जिंग कंप्लीट करून लॅपटॉप पण पूर्णपणे बॅगेत भरून घेतला. आणि अशा प्रकारे 3 बॅग्स कंप्लीट करून एक बॅग पूर्णपणे खाण्याच्या वस्तूंसाठी, एक बॅग कपड्यांसाठी आणि एक लॅपटॉपची हँडबॅग जी चेक इन बॅग, कॅरी ऑन बॅग असणार होती. अशा पद्धतीने माझ्या तिन्ही बॅगा पूर्ण झाल्या. निघण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यांचे चेहरे एकदम उतरलेले होते, पण तरी पण एक फोटो काढावा म्हणून सगळ्यांना स्माईल करायला लावली. पोरांची तर वेगळीच मजा होती. अबीरला तर ती छोटी बॅग खूप आवडत होती. ती त्याने जवळजवळ 2-3 दिवस सोडलीच नाही आणि जाईपर्यंत तो त्याच्यावर खेळतच होता. त्याचा पाहून अन्वयही थोडीशी मस्ती करत होता बॅगबरोबर. घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही मुंबई एअरपोर्टच्या दिशेने निघालो. विशेष म्हणजे वाघोली, पिंपरी चिंचवड, एक्सप्रेसवे कुठेही ट्रॅफिक लागलं नाही. मुंबई एअरपोर्टला जायचं म्हणजे फूड मॉलला एक स्टॉप हवा. पण फारशी भूक नसल्यामुळं चौफेर फक्त फेरफटका मारला. ड्रायव्हर म्हणाला मलाही भूक नाही, पण परंपरा म्हणून जाता जाता एक वडापाव खाल्ला. फ्लाईटला बराच वेळ होता म्हणून ड्रायव्हरला म्हटलं आपण थोडंसं लाईट जेवण करूया. म्हणून 6:30च्या आसपास अचिरा प्युअर व्हेज एअरपोर्टजवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये आलो. पण रेस्टॉरंट 7 वाजता चालू होणार होतं, म्हणून फक्त मंचाव सूप आणि व्हेज मंचुरियन खाऊन तिथून आम्ही परत निघालो. ट्रॅफिक पार करत करत एअरपोर्ट रोडला गाडी लागली आणि सगळीकडे मस्तपैकी लाईटिंग दिसायला सुरुवात झाली. बहुतेक क्रिसमस आणि इयर एंड जवळ आल्यामुळं ही सगळी लाईटिंग आहे. लाईटिंगची मजा घेत घेत शेवटी टर्मिनल 2पर्यंत येऊन पोचलो. शेवटी सगळ्या बॅग वगैरे काढून घेतल्या आणि ड्रायव्हरला निरोप देत एअरपोर्टच्या आतमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते पूर्णपणे एक्सप्लेन करतो की एअरपोर्टवर काय काय प्रोसेस असते.